नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 14 बैजिक सूत्रे वर्गविस्तार याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण हे पुढचं सूत्र अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आता जाणून घेऊयात की कंसामध्ये a अधिक b आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b चा विस्तार कसा करायचा. a अधिक b गुणिले a वजा b दोन्ही कंसांचा गुणाकार बरोबर a अधिक b गुणिले a वजा b. मग ह्या a कंसाने या a ने a वजा b या कंसाला गुणायचं एकदा, अधिक b ने दुसरा हा कंस a वजा b याला गुणायचं. इथे गुणाकार येतो a वर्ग वजा ab अधिक ba वजा b वर्ग. आता हे वजा ab आणि अधिक b हे काय होतात, कॅन्सल होतात. हे a bच आहे, फक्त इथे गुणाकार होताना हे b ने a ला गुणलेलं आहे म्हणून हे असं लिहिलेलं आहे. हे कॅन्सल झाले. मग राहतं काय, फक्त a चा वर्ग वजा b चा वर्ग. म्हणजेच आपल्याला याचा विस्तार काय मिळतो, a अधिक b a वजा b बरोबर a चा वर्ग वजा b चा वर्ग. मग आता हे मला समजले. काय समजलं तर कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण, दुसऱ्या कंसात a वजा b कंस पूर्ण बरोबर a वर्ग वजा b वर्ग. आता यामध्ये हे उदाहरण सोडवले बघा. 3x अधिक 4y एका कंसात, दुसऱ्या कंसात 3x वजा 4y यांचा गुणाकार. म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे यांचा वर्ग विस्तार करून आपल्याला उदाहरण सोडवायचं. ते येतं 3x चा वर्ग वजा 4y चा वर्ग बरोबर 9x चा वर्ग वजा 16y चा वर्ग. म्हणून हे दुसरं उदाहरण 102 गुणिले 98. 102 म्हणजे 100 अधिक 2 आणि 98 म्हणजे 100 वजा 2. मग याप्रमाणे उदाहरण सोडवलं. 100 चा वर्ग वजा 2 चा वर्ग म्हणजे 10,000 वजा 4 बरोबर 9,996. सराव संच 51. बैजिक राशींचे अवयव पाडणे. आपण पूर्ण संख्यांचे अवयव पाडायला शिकलो. आता बैजिक राशींचे अवयव पाडण्याची क्रिया पाहू. प्रथम एक पदीचे अवयव पाहू. 15 बरोबर 3 गुणिले 5 म्हणजे 3 व 15 हे 15चे अवयव आहेत. तसेच 3x बरोबर 3 गुणिले x म्हणजे 3 व x हे 3xचे अवयव आहेत. 5t चा वर्ग ही राशी पहा. म्हणजे 5t चा वर्ग म्हणजे कसं लिहिणार आपण, 5 गुणिले t चा वर्ग बरोबर 5 गुणिले t गुणिले t. 1 5t t चा वर्ग 5t 5t वर्ग हे सर्व 5t वर्गचे अवयव आहेत. 6ab वर्ग बरोबर 2 गुणिले 3 गुणिले a गुणिले b गुणिले b. एक पदीचे अवयव पाडताना प्रथम सहगुणकाचे अवयव पाडता आले तर पाडावेत, नंतर चलभागाचे अवयव पाडावेत. सहगुणक म्हणजे हा 6. मग 6चे आपल्याला अवयव पाडता येतात 2 गुणिले 3 आणि मग नंतर चलभाग, चल म्हणजे हा ab चे अवयव पाडायचे. तर सराव संच 52. आता द्विपदीचे अवयव कसे पाडायचे बघूयात. 4xy अधिक 8xy चा वर्ग या द्विपदीतील प्रत्येक पदाचे 4x आणि y हे अवयव आहेत. म्हणून 4xy अधिक 8y चा वर्ग बरोबर 4 हे कंसाच्या बाहेर काढले. 4 कंसामध्ये xy अधिक 2xy चा वर्ग बरोबर 4x. आता यातनं पण x बाहेर काढला म्हणून 4x कंसामध्ये राहिले y अधिक y xy बरोबर 4xy. या y वर्गमधनं पण एक y बाहेर काढला म्हणून 4xy अधिक 1 अधिक 2y हे कंसात राहिले. आता दोन्ही पदांचे सामायिक अवयव शोधून ते कंसाबाहेर गुणाकाराच्या रूपात लिहित गेले की द्विपदीचे अवयव पाडता येतात. 9a चा वर्ग bc अधिक 12abc चा वर्ग म्हणजे यामध्ये आता 9 आणि 12 यामध्ये 3 बाहेर काढू शकतो आपण. 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 म्हणून 3a वर्ग अधिक a वर्ग bc अधिक 4abc वर्ग बरोबर 3abc कंसात 3a अधिक 4c
याप्रमाणे अवयव पाडता येतात. म्हणजे याच्यातले सुद्धा बी आणि सी जे आहेत ते बाहेर काढलेले आहेत. मग ए बी एका कंसात ए अधिक बी एका कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र आपल्याला माहीत आहे. त्यानुसार हे आपण काय करू शकतो, यावरून ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी एका कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात असे अवयव मिळतात. अवयव पाडा. उदाहरण बघा इथे, एचा वर्ग वजा 4बीचा वर्ग म्हणून ए वर्ग वजा 2बीचा वर्ग ए अधिक 2बी एका कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात. त्याचप्रमाणे हे दुसरं उदाहरण आहे.